श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात आर जे कैलाससोबत. तर दर रविवारी जसं आपण भेटत असतो आणि आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणावरून कविता आणि चारोळ्या येत असतात, त्याचप्रमाणे आजसुद्धा संपूर्ण भारतातून एवढंच नाही तर विदेशातून सुद्धा आपल्याला मान्यवरांनी कविता व चारोळ्या पाठवलेल्या होत्या. त्यांनी सहभाग नोंदवलेला होता श्रोते हो. आणि आजच्या या शोमधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांकडे वळण्यापूर्वी खरं सांगायचं तर मलासुद्धा माझ्या काही रचना सादर करण्याचा मोह आवरत नाही. आणि तुमच्याशी जेव्हा गप्पा मारतो, जेव्हा मी तुमच्या सुंदर रचना सादर करत असतो, तेव्हा खरं तर मला माझ्या काही रचना सादर करण्याचा मोह अगदी अनावर होऊन जातो. माझी एक चारोळी आहे श्रोते हो. मी लिहिलंय की तिला लिहायचे म्हटले की माझेच शब्द मला होतात फितूर. तिला लिहायचे म्हटलं की माझेच शब्द मला होतात फितूर. बरसून जातात लेखणीतून अलवार, बरसून जातात लेखणीतून अलवार. होऊन तिच्या मिलनाला आतुर, होऊन तिच्या मिलनाला आतुर. आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळणार आहोत. आणि जी सुंदर अशी रचना आपल्याला पाठवलेली आहे सौ विद्या राजकिरण माळी तासगाव येथून. आणि मॅडम लिहित आहेत की मिळाली साथ अशी शब्दांची लाभली सोबत लेखणीची. मिळाली साथ अशी शब्दांची लाभली सोबत लेखणीची. शब्द फुलांनी सजले क्षण जीवनाचे, शब्द फुलांनी सजले क्षण जीवनाचे. नवरसांनी भरले घट भावनांचे, नवरसांनी भरले घट भावनांचे. प्रेम राग प्रणय भक्ती माळ अशी गुंफली, प्रेम राग प्रणय भक्ती माळ अशी गुंफली. सुरेख मोत्यांनी जणू कविता माझी सजली, सुरेख मोत्यांनी जणू कविता माझी सजली. आभाळ झाले मोकळे सरले मळपमणीचे, आभाळ झाले मोकळे सरले मळपमणीचे. सप्तरंगी शब्दांनी रंगले नभ प्रतिभेचे, सप्तरंगी शब्दांनी रंगले नभ प्रतिभेचे. वा, खूपच सुंदर अशी कविता होती श्रोते हो की सप्तरंगी शब्दांनी रंगले नभ प्रतिभेचे. आणि दोन चारोळ्यांकडे आपण वळूया ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत. डॉक्टर अर्चना अलोनी गोरेपेठ नागपूर येथून. आणि मॅडम पहिल्या चारोळीत लिहित आहेत की वादळे कित्येक शमवली मनेही बरेच जुळविली, वादळे कित्येक शमविली मनेही बरेच जुळविली. अंधार अज्ञानाचा सारा या दम या लेखणीत माझी या, अंधार अज्ञानाचा सारा या दम या लेखणीत माझी या. वा. आणि दुसऱ्या चारोळीत त्यांनी लिहिले की ऋषीमुनींनी महाकाव्ये लिहिली जनजागृती संस्कारांची केली, ऋषीमुनींनी महाकाव्ये लिहिली जनजागृती संस्कारांची केली. ज्ञानामृताची उधळण झाली लेखणीतून उत्क्रांती घडली, ज्ञानामृताची उधळण झाली लेखणीतून उत्क्रांती घडली. अप्रतिम असे भाव मांडणाऱ्या दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि या दोन चारोळ्यानंतर पुढच्या एका सुंदर चारोळीकडे आपण वळतोय. आणि जे आपल्याला पाठवलेली आहे अनिल दाभाडे रसायनी येथून. आणि जे की सर कवी लेखक चारोळीकार रसायनी भूषण निवेदक सूत्रसंचालक आहेत. आणि सरांनी लिहिलंय की लेखणी माझी म्हणाली आता शब्दांनाही बंधन आले, लेखणी माझी म्हणाली आता शब्दांनाही बंधन आले. विविध रूपात मांडताना शब्द अक्षरी सीमित झाले, विविध रूपात मांडताना शब्द अक्षरी सीमित झाले. सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आणि एक कविता आपल्याला सुंदर अशी पाठवलेली आहे जगदीश अनंत संसारे मुंबई यांनी. आणि प्राध्यापक जगदीश संसारे सरांनी प्रतिमा टोकदार या शीर्षकाखाली लिहिलंय की लेखणी शब्द आहे 3 अक्षरांचा फक्त, लेखणी शब्द आहे 3 अक्षरांचा फक्त. कर्तृत्व महान म्हणून हजारो लाखो भक्त, कर्तृत्व महान म्हणून हजारो लाखो भक्त. लागते जपावे तिला प्रतिमा तिची टोकदार, लागते जपावे तिला प्रतिमा तिची टोकदार. अन्यायाविरुद्ध पेटते लेखणी बनूनी अंगार, अन्यायाविरुद्ध पेटते लेखणी बनूनी अंगार. वा, अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो की अन्यायाविरुद्ध पेटते लेखणी बनूनी अंगार. आणि पुढच्या दोन चारोळ्या आहेत ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत विश्वभान प्रतिष्ठान मुंबई यांची शिलेदार सौ विंदा विभव विरकर कांदिवली मुंबई येथून. आणि मॅडमने लिहिलंय की मानस कागदावर शब्दांचे उतरले मोती, मानस कागदावर शब्दांचे उतरले मोती. केली जादू लेखनीने
घट्ट झाली नाती गोती, केली जादू लेखणीने, घट्ट झाली नाती गोती. वा. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्या लिहित आहेत की रिक्त करावे मन हाती धरून लेखणी, जीव ओतला जीव शब्दात, रचना झाली देखणी. रिक्त करावे मन हाती धरून लेखणी, ओतला जीव शब्दात, रचना झाली देखणी. खूपच सुंदर अशा दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि पुढच्या 2 चारोळ्या आपल्याला पाठवलेल्या आहेत नयन धारण कर नाशिकेतून. आणि सर लिहित आहेत की वाटले नव्हते कधी लेखणी होईल माझे सर्वस्व. वाटले नव्हते कधी लेखणी होईल माझे सर्वस्व, विचारही केला नव्हता त्यावर गाजवेल मी वर्चस्व. विचारही केला नव्हता त्यावर गाजवेल मी वर्चस्व. आणि दुसऱ्या चारोळीत सर लिहित आहेत की विचारांचा प्रसार करण्यास मिळाले मला भारी शस्त्र. विचारांचा प्रसार करण्यास मिळाले मला भारी शस्त्र, भावभावना व्यक्त करण्यास लेखणी झाली माझे ब्रह्मास्त्र. भावभावना व्यक्त करण्यास लेखणी झाली माझे ब्रह्मास्त्र. आणि अप्रतिम अशा दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो. लेखणी खरंच ब्रह्मास्त्र असते, भावभावनांचं ब्रह्मास्त्र असते. आणि पुढची एक आपल्याला कविता आहे जी पाठवलेली आहे लेखिका कवयित्री अनिता कळसकर, कल्याण जिल्हा ठाणे येथून. आणि मॅडम लिहित आहेत की स्वराज्याचा भाळी लाविला टिळा, डोंगर दरीत उद्धार जिचा झाला. स्वराज्याचा भाळी लाविला टिळा, डोंगर दरीत उद्धार जिचा झाला. गर्वाने बोलू सारे माझी माय मराठी तिला. गर्वाने बोलू सारे माझी माय मराठी तिला. धान्य दळताना जात्यातून गोडव्याला आला बहर, बहिणाबाईच्या ओवीचा लेखणीने घरोघरी केला जागर. धान्य दळताना जात्यातून गोडव्याला आला बहर, बहिणाबाईच्या ओवीचा लेखणीने घरोघरी केला जागर. अप्रतिम असे भाव मांडणारी, धान्य दळताना जात्यातून गोडव्याला आला बहर असे सुंदर भाव मांडणारी कविता होती श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे मधुरा झेमसे पालघर येथून, ज्या की विश्वभान प्रतिष्ठान मुंबई यांच्या शिलेदार आहेत. आणि त्यांनी लिहिलंय की दुःख आज मोकळे केले मन जरा हलके केले. दुःख आज मोकळे केले मन जरा हलके केले. विश्वासाचा दोर तुटत होता समतेचा बांध फुटत होता. विश्वासाचा दोर तुटत होता समतेचा बांध फुटत होता. नैराश्य पावला पावलावर होतं. नैराश्य पावला पावलावर होतं. खोट्याचं माप झुकत होतं. नैराश्य पावला पावलावर होतं. खोट्याचं माप झुकत होतं. आणि शेवटी त्यांनी असं लिहिलंय की अमंगल मिठीत का अडकायचं. अमंगल मिठीत का अडकायचं लेखणीतून दुःख मांडायचं. अमंगल मिठीत का अडकायचं लेखणीतून दुःख मांडायचं. असे सुंदर असे भाव मॅडमनी या कवितेमध्ये लिहिलेले आहेत की जेव्हा मनामध्ये विचारांचे गुंते निर्माण होतात, जेव्हा मनामध्ये निराशेचे मळब दाटून येते, जेव्हा मन अस्वस्थ होतं, जेव्हा मनामध्ये नकारार्थी विचार हे गिरट्या घालू लागतात, अनेक वेळा आपण उदास होतो, निराश होतो, सगळ्या जगावर आपण नाराज होतो. आपल्याला असं वाटू लागतं की या सगळ्या गोष्टी माझ्यासोबतच का. त्यावेळी मला असं वाटतं की लेखणी हे एक सर्वात सुंदर आणि प्रभावी असं माध्यम आहे ज्यामधून तुम्ही तुमच्या मनातले भाव व्यक्त करून मोकळं होऊ शकता. तर या सुंदर कवितेबरोबर पुढची सुद्धा एक सुंदर कविता आहे श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे राकेश प्रभावती बुधाजी डाफळे, मुक्काम पोस्ट कळंबस्ते मलदेवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथून. आणि सरांनी लिहिलंय की साथ लेखणीची मिळे वाचा अन्यायाला फुटे. वा. साथ लेखणीची मिळे वाचा अन्यायाला फुटे. होता प्रसार सर्वत्र जय सत्याचाच दाटे. होता प्रसार सर्वत्र जय सत्याचाच दाटे. येता हातात लेखणी प्रबोधन बिनधास्त. येता हातात लेखणी प्रबोधन बिनधास्त. दुःख समाजाची सारी मांडे निर्भीड निर्धास्त. दुःख समाजाची सारी मांडे निर्भीड निर्धास्त. वा. खूपच अप्रतिम असे लेखणीचे काम आणि भाव सरांनी त्यांच्या कवितेमध्ये व्यक्त केलेले आहे की दुःख समाजाची सारी मांडे निर्भीड निर्धास्त. लेखणी ही निर्भीड असते. श्रोते हो, पुढच्या 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात आणि ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत वैशाली संजय टिचुकले यवतमाळ येथून. आणि मॅडम पहिल्या चारोळीमध्ये लिहित आहेत की लेखणी असावी सदा स्पष्ट धारदार.
लेखणी असावी सदा स्पष्ट धारदार, शब्दातून कार्य करी लेखणी जणू तलवार. शब्दातून कार्य करी लेखणी जणू तलवार. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की देशासाठी लढेल ती दाखवी साक्षात्कार. देशासाठी लढेल ती दाखवी साक्षात्कार. देश असे तिची मुख्य भूमिका, देशप्रेम असे तिचा अपार. देश असे तिची मुख्य भूमिका, देशप्रेम असे तिचा अपार. अतिशय सुंदर अशा भाव मांडणाऱ्या दोन्हीही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि डॉक्टर तुषार झाडे नागपूर येथून लिहित आहेत. सरांनी त्यांच्या सुंदर अशा कवितेमध्ये लिहिले की स्वप्न तुझे लेखणी माझी, स्वप्न तुझे लेखणी माझी, आठवणी तुझ्या लिखाण माझे. स्वप्न तुझे लेखणी माझी, आठवणी तुझ्या लिखाण माझे. मी नाममात्र तू सर्वस्व, मज लिखाणावर तुझे वर्चस्व. वा. मी नाममात्र तू सर्वस्व, मज लिखाणावर तुझे वर्चस्व. लिखाणातून विद्वत्ता जाणवे, अक्षरांमधून विविधता. लिखाणातून विद्वत्ता जाणवे, अक्षरांमधून विविधता. संहितेतून आचार समजतसे, संहितेतून आचार समजतसे. लेखणीची जाण पटतसे, लेखणीची जाण पटतसे. अप्रतिम असे भाव मांडणारी सुंदर अशी रचना होती श्रोते हो. की लेखणीतून आपल्याला कळतं, आचार विचार कळतात, विद्वत्ता गुणवत्ता कळते. हे सर्व भाव मांडणारी रचना होती. आणि अलका गायकवाड महाबळेश्वर येथून लिहित आहेत. मॅडम लिहित आहेत की उठती मनात जेव्हा कल्लोळ भावनांचे, ती शब्द शब्द उतरे आभार लेखनीचे. उठती मनात जेव्हा जेव्हा कल्लोळ भावनांचे, ती शब्द शब्द उतरे आभार लेखनीचे. आभाळ भरुनी येता मन गाभारा होई रिता, आभाळ भरुनी येता मन गाभारा होई रिता. शब्दांचे धरुनी फेर ती गुंफितसे कविता, शब्दांचे धरुनी फेर ती गुंफितसे कविता. लेखणीचा प्रहार विचारांचा जागर, लेखणीचा प्रहार विचारांचा जागर. इतिहास घडवला भारतभूचा महामानवांनी, करुणी न्यायाचा स्वीकार अन्यायाचा प्रतिकार. लेखणीचा प्रहार विचारांचा जागर, इतिहास घडवला भारतभूचा महामानवांनी, करुणी न्यायाचा स्वीकार अन्यायाचा प्रतिकार. जागृत केले समाज मने देश बांधवांनी, जागृत केली समाज मने देश बांधवांनी. अतिशय सुंदर असे भाव मांडणारी रचना होती श्रोते हो. आणि 2 चारोळ्या आहेत ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत. सौ गीतांजली वाणी गोरेगाव मुंबई येथून. आणि मॅडम लिहित आहेत की मन उतरे काव्यात आकारते माझी लेखणी, मन उतरे काव्यात आकारते माझी लेखणी. सजवते शब्द अलंकार साकारते कविता देखणी. मन उतरे काव्यात आकारते माझी लेखणी, सजवते शब्द अलंकार साकारते कविता देखणी. वा. सुंदर अशी चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीत त्या लिहित आहेत की माझी लेखणी लिहिते सारे मनाचे दर्पण, माझी लेखणी लिहिते सारे मनाचे दर्पण. शब्द जुळवते असे करी कविता अर्पण, शब्द जुळवते असे करी कविता अर्पण. वा. खूपच सुंदर अशा दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो. की शब्द जुळवते असे करी कविता अर्पण.